नमस्कार, मिहिस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण हेल्दी आणि टेस्टी मूग दालीचे चिले करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: चिल्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ, पाव कप तांदूळ स्वच्छ धुवून 3-4 तास भिजत ठेवले होते. भिजल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ. आपल्याला स्टफिंग करावं लागणार आहे. त्यासाठी पनीर हाताने क्रश करून घेतलेला आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. चवीनुसार लाल तिखट व मीठ. मी अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. यात चवीनुसार मीठ, हिंग, मिरची, कढीपत्ता व लसणीच्या पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालून याची गंधासारखी पेस्ट करून घेऊ. आपलं चिल्याचं बॅटर तयार आहे. स्टफिंगसाठी घेतलेल्या पनीरमध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ, जेणेकरून पनीरला, टोमॅटोला व कांद्याला पाणी सुटणार नाही. पनीरचं स्टफिंग तयार आहे. चिले करून घेऊ. चिला करण्यासाठी तवा मध्यम ते मंद आचेवर गरम करून झालेला आहे. तवा व्यवस्थित तापलेला आहे. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. गॅस थोडा मोठा करून केलेलं बॅटर एकदम पातळ पसरून घेऊ. व गोल्डन होईस्तोपर्यंत भाजून घेऊ. चिल्याची वरची बाजू व्यवस्थित शेकली गेली आहे. कडेने तेल सोडून घेऊ. चिला खालच्या बाजूनी व्यवस्थित भाजला गेलेला आहे. उलटून घेऊ व दुसरी बाजू देखील गोल्डन होईस्तोपर्यंत भाजून घेऊ. चिल्याची खालची बाजू देखील व्यवस्थित शेकली गेलेली आहे. याच्यावर केलेलं पनीरचं स्टफिंग भरून घेऊ व इव्हनली पसरून घेऊ. व फोल्ड करून गरमागरम सर्व करू. आपला चिला तयार आहे. एका जाळीवर काढून ठेवू, जेणेकरून ह्याला घाम सुटणार नाही. व हेल्दी आणि टेस्टी मूग दालीचे चिले तयार आहेत. मी इथे चटणीसोबत सर्व केलेत. तुम्ही सॉससोबत देखील सर्व करू शकता. Please do like, share and subscribe my channel, and also do give it a try. Thanks for watching.